ढाचा होता तो ढाचा उद्ध्वस्त झालाय. तो ढाचा आता राहिलेला नाहीये आणि आता राम मंदिर उभारलेला आता त्याच्यामुळे गती होणार. म्हणून आपण संयम ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीनं रामाने राज्य केलं त्याच पद्धतीचं आज मोदी ह्या देशामध्ये राम राज्य निर्माण करण्याचं काम करताय. अयोध्येत राम मंदिर साकारलं जात आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे. हा सगळा सोनियाचा दिवस हिंदुत्ववाद्यांसाठी आहे आणि हा सोनियाचा दिवस हिंदुत्ववाद्यांना दाखवण्यात कारसेवकांचा फार मोठा हातभार आहे. कारसेवकांपैकी एक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव लोढासाहेब आपल्याबरोबर आहेत. नमस्कार वसंतराव. नमस्कार. 1992 आणि त्याच्या आधी जी कार सेवा झाली होती त्याच्यात तुम्ही सहभागी झाले होते. तर त्या काळात तुम्हाला काय अनुभव आले होते? तुम्ही कशी कार सेवा केली होती? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात अयोध्येच्या हे राम मंदिराच्या संदर्भातलं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनाला गती आली ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिलापूजनामुळे. 1988 साली शिलापूजन संपूर्ण देशभर सुरू झालेलं होतं आणि नगर शहरातला पहिलाच शिलापूजनाचा कार्यक्रम करण्याचा मान त्यावेळेस आम्हाला मिळाला. आमच्या भागामध्ये गौरी घुमट या भागामध्ये आम्ही नगर शहरातला पहिला शिलापूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. या आपल्या नगरचं दत्त मंदिर जे आहे त्या दत्त मंदिराचे क्षीरसागर महाराज त्यावेळेचं फार मोठं प्रस्थ होतं. नगर शहरातलं एक धार्मिक मोठं प्रस्थ, एक लोकांची श्रद्धा असलेलं हे दत्त मंदिर आज पण आहे. परंतु त्या काळामध्ये क्षीरसागर महाराजांच्या हस्ते पहिलं शिलापूजन हे नगरमध्ये झालं. क्षीरसागर महाराजांनी या शिलापूजनाला येऊ नये म्हणून फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. काही जे त्यांचे भक्त होते ते काही वेगळे कारण की त्यांचे भक्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातनं काही भक्तांनी त्यांना विरोध केला किंवा तुम्ही शिलापूजनाच्या कार्यक्रमाला जाऊ नका. त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात दबाव आणला. ज्यावेळेस आम्ही विश्व हिंदू परिषदेचे काही पदाधिकारी जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांनी जी परवानगी दिली होती मी येणार म्हणून आणि परत येणार नाही कळल्यावर आम्ही त्यांना सविस्तर सगळी भूमिका सांगितली आणि ती भूमिका आमची त्यांना पटली आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाला फार चांगली गती आली. परंतु क्षीरसागर महाराजांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर कसं आवश्यक आहे त्याबद्दल विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडला आणि त्याचबरोबर 11,000 रुपये त्या काळी 11,000 रुपये क्षीरसागर महाराजांनी त्या राम जन्मभूमीच्या आंदोलनाला देणगी स्वरूपात दिले आणि एक चांगला मोठा कार्यक्रम झाला. त्याचा परिणाम संपूर्ण नगर शहरात झाला आणि त्यामुळं नगर शहरात शिलापूजनाचे कार्यक्रम फार भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाले. एक चांगलं वातावरण झालं. नंतर 1990 साली आम्ही अयोध्येला गेलो होतो. अयोध्येला त्यावेळेस मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव होते. ठिकठिकाणी गाड्या अडवत होते. जे कोणी कार सेवक दिसेल जय श्रीराम म्हणलं की त्याला गाड्यातनं उतरायचं, त्या गाड्या थांबवायच्या. मग रेल्वे असो कोणती असो आम्ही रेल्वेने गेलो होतो. नंतर अयोध्येच्या 60-70 किलोमीटर अलीकडं आम्हाला एका ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवल्यानंतर सोडून दिलं आम्हाला. परंतु त्यावेळचा जो अनुभव तिथल्या जनतेने इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक खेड्या गावामध्ये छोटं गाव असो मोठं गाव असो एवढं तिथं गावात एकदम म्हणजे कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती. पण ज्यावेळेस कारसेवक आले म्हणल्यावर पटापट गावातनं लोक बाहेर पडायचे. त्यांचं स्वागत काय, पोलीस आले की धडाधड कोणाच्याही घरात सगळे कारसेवक घुसायचे. परत ती शांतता दिसायची आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी एकेकाने आपापल्या घरात विशेषतः सांगण्याचं काही गावामध्ये मुस्लिम लोकांनी पण त्यावेळेस कारसेवकांना फार मोठ्या प्रमाणात मदत केली. पोलीस आले की कारसेवक कोणाच्याही घरात घुसायचे. तर मला जो अनुभव आलेला आहे
मी एका ठिकाणी एका मुस्लिम घरामध्ये मी घुसलो गेलो आणि त्या मुस्लिम घरामध्ये आम्हाला सगळी व्यवस्था त्यांनी, जोपर्यंत पोलीस तिथून 4 तास गेले नाही, त्या गावातनं पोलीस 4 तास हल्ले नाही, त्या मुस्लिम घरानं आम्हाला सर्व आमची खाण्याची चहा पाण्याची सगळी व्यवस्था केली. इतक्या आस्थेनं आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि पुढचा मार्ग कशा पद्धतीनं तुम्ही जा त्याच्याकरता त्या गावातनं आम्हाला त्यांनी बाहेर काढलं. त्यांचा एक माणूस आमच्या बरोबर दिला, तो माणूस आम्हाला आडमार्ग दाखवला त्यांनी, आणि ह्या मार्गाने जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला पोलिस कुठेही आडवे येणार नाही. असं करत पायपीट करत करत जवळपास आम्ही अयोध्येला पोहोचलो, अयोध्येच्या जवळ पोहोचलो. परंतु आम्हाला त्यावेळेस अयोध्येत जाता नाही आलं, कारण की सरकारनं त्यावेळेस निर्णय घेतला की बा आम्ही मंदिरचे दरवाजे उघडतो, आणि त्यामुळं अयोध्येतच तिथं त्या ठिकाणी, परंतु अयोध्येमध्ये जवळपास 2-3 लाख लोक होते आणि अयोध्येच्या बाहेर त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी सर्व राम भक्त आलेले होते. एक इतकं अप्रतिम की हे जेवढे लोक आलेले होते, मुलायम सिंग यादवच्या सरकारनं त्या काळामध्ये सगळ्या प्रकारचा अटकाव केला, मोठ्या प्रमाणात लोकांना अटक केली, मोठ्या प्रमाणात लोकांना परत पाठवलं, गाड्या रद्द केल्या, रस्त्यात वेगवेगळे अडथळे निर्माण केले. परंतु वेगवेगळ्या आडमार्गानं पायी आम्ही जवळपास 40 किलोमीटर पायी आम्ही वेगवेगळ्या म्हणजे रस्ते, म्हणजे खराब रस्ते, कुठं नाल्यात न जा, कुठं छोट्या नदीत न जा, रात्री अपरात्री आम्हाला प्रवास करायला लागायचा. गावातले लोक रात्री अंधारात आम्हाला रस्ता दाखवायला त्या गावामध्ये बॅटरी घेऊन ते यायचे, आणि सगळ्या प्रकारची थंडीचं वातावरण, त्याच्याकरता सगळी व्यवस्था. उद्या पोलिसांनी अश्रुधूर केला, काही केलं तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये आपले कापसाचे बोळे, की जेणेकरून अश्रुधूर झाला तर डोळ्याला कापसाचे पाण्याने ओले बोळे लावले की त्या अश्रूचा परिणाम होत नाही डोळ्यावर. अशा पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या व्यवस्था होत्या. काही ठिकाणी तर काही घरामध्ये तर काट्या होत्या, ह्या काठ्या घ्या तुम्ही आणि 2 हात करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं जीवावर उदार होऊन लाखो लोक हे राम मंदिर व्हावं, तिथला बाबरी ढाचा पडावा ह्याच्याकरता प्रयत्न करत होते. त्या ह्याच्यात आम्ही पाहिलं की कोणी जीवाची पर्वा केली नाही. महिला होते, युवक होते, वयस्कर होते. आता त्यावेळेस आमच्या बरोबर जवळपास 70 वय असलेले बापूसाहेब मस्के हे कारसेवक आमच्या बरोबर होते. तुम्ही ढाच्यापर्यंत गेले होते का? ढाच्यापर्यंत आम्हाला जायला मिळालं नाही त्यावेळेस. ही 90 सालची घटना. त्यावेळेस मग राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते, आणि त्यांनी मग ते जो काही राम मंदिराचा जो परिसर आहे, म्हणजे ती जी मूर्ती होती रामलल्लाची मूर्ती, ती बंदिस्त ठरली होती. मग त्याचे दरवाजे उघडण्याचं जेव्हा त्यांनी जाहीर केलं, आणि मग त्या ठिकाणी ते आंदोलन थांबवण्यात आलं. आणि 1992 साली तुम्ही गेला होता? 1992 साली आम्हाला संघटनेतल्याच माध्यमातून इथं थांबायला लावलं होतं. इथली 1992 सालीची घटना म्हणजे फार, म्हणजे नगरमध्ये त्या घटनेमुळं जर काही कमी जास्त झालं असतं तर त्या घटनेमुळं नगर पूर्ण पेटलं गेलं असतं. 6 तारखेला ढाचा पडला. ढाचा पडल्यानंतर आम्हाला सगळ्यांना शांततेचं आव्हान ठेवायला सांगितलं होतं. कोणत्याही प्रकारचं जल्लोष नाही झाला पाहिजे, कारण की त्यामुळं एक शहरातलं वातावरण पेटू शकतं. त्यामुळं प्रशासन पण आमच्या बरोबर होतं, प्रशासनाने पण सांगितलं. त्यामुळं आम्ही कोणत्याही प्रकारचं, मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगर शहराचा अध्यक्ष होतो, आणि त्याची तिथली शहराची सर्व जबाबदारी संघटनेने, विश्व हिंदू परिषदेने आमच्यावर काही जणांवर टाकली होती. तर 7 तारखेला सकाळी 9 वाजता त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सर्वपक्षीय,
म्हणजे नुसतं भाजप किंवा शिवसेना सर्व पक्षीय, मग त्याच्यात मुस्लिम वेगवेगळ्या संघटना, त्या सगळ्यांची एकत्रित मिटिंग बोलवली होती. जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये, आपलं जे आत्ताचं जिल्हाधिकारी ऑफिस, त्यांच्या ऑफिसमध्ये 200-250 लोकांची मिटिंग होती. मिटिंग झाली. मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली. काही दोन्ही समाजांनी कसं शांततेनं हे सगळं ठरलं. तर मिटिंग संपल्याबरोबर मी, दिलीप गांधी, बंडोपंत कुलकर्णी, मधुसूदन मोळे आणि मिलिंद गंदे आम्ही असे खाली आलो. तर त्या ठिकाणी खाली आल्यानंतर बाहेर तिथं एक 50 मुस्लिम मुलांचं टोळकं होतं. आणि ह्या टोळक्यातला ज्यावेळेस आम्ही खाली आलो पाहिलं आणि त्यांनी दिलीप गांधीला पाहिल्याबरोबर तो पळत आला दिलीप गांधीच्या तिथं, आणि आम्ही असे तिथं उभे होतो. आला आणि त्यांनी चाकू काढला आणि दिलीप गांधीला उलट्या सुलट्या शिव्या दिला देत तो त्यांनी चाकू दिलीप गांधीला तो असा मारणार. तितक्यात मी शेजारी होतो. मी ते सगळं पाहिल्याबरोबर त्या चाकू मारणार मी कवळी घातली. कवळी घातल्यामुळं काय झालं की अशी कवळी घातल्यामुळं तो जो काही त्याचा वार होता तो त्यांनी असा मारला होता, पण असं केल्यामुळं तो वार इथं थोडक्यात आला. त्याला मी पक्क धरून ठेवलं, परंतु त्या 30-40 मुस्लिम लोकांनी त्याला माझ्या हातून सुटवलं. नंतर या बंडोपंत कुलकर्णी असेल, हे सगळ्यांनी फार तिथं गोंधळ घातला. सगळी जी मिटिंग त्या गोंधळामुळं खाली आल्यानंतर त्या ठिकाणी थोडं आम्ही वातावरण हे केलं होतं. परंतु नंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की जरी हा हल्ला झालाय तर त्या ठिकाणी ताबडतोब त्याच्यातले 4-5 जण उचलले, पण मेन हल्लेखोर होता तो पळून गेला होता. गुन्हा दाखल झाला, त्यावेळेस त्याचे गुन्हा पण दाखल झाला. परंतु शहरातलं वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी निर्णय घेतला. त्यावेळेस जर मोठ्या प्रमाणात ह्या हल्ल्याच्या बाबतीत नंतर 2 दिवसांनी ते पेपरला आलं, परंतु त्या दिवशी जर तसं काही झालं असतं तर नगर शहरामध्ये फार मोठा उद्रेक निर्माण झाला असता. परंतु आम्ही तेवढा संयम बाळगला आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून त्यामुळं नगर शहरामध्ये काही झालं नाही. त्यावेळेला कर्फ्यू मात्र होता. नगर शहरामध्ये कर्फ्यू होता. परंतु आम्हाला सगळ्यांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं ना जिल्हाधिकाऱ्यांनी. म्हणजे मिटिंगला मी आणि मिलिंद गंदे चाललो जिल्हाधिकारी कचेरीत. तर माझी 4 व्हीलर होती, मारुती कार. तर मिटिंगला जाताना आपल्या कोथवडीचे आत्ताचे पोलीस स्टेशन आहे त्या चौकामध्ये आम्ही चाललो. तर तिथं आमच्यावर दगडफेक झाल्यावर लगेच मी आणि मिलिंद गंदे खाली उतरलो. तर ते जोरजोरात ते घोषणा द्यायला लागले. म्हणून मग आम्ही म्हणलं आता इथं थांबण्यात नाही. आम्ही लगेच 1 मिनिटावरच होतो कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गेलो. सगळे पोलीस आले, सगळी तिथली शांतता केली. मग आम्ही मिटिंगला गेलो. मिटिंगमध्ये हा विषय तिथं आम्ही मांडला. त्यावेळच्या एसपीनी यांनी ताबडतोब सगळ्या सूचना दिल्या, कुठंही काही गोंधळ नाही झाला पाहिजे. कारण की आम्ही त्यावेळेस मानलं की बा मुख्य उद्देश आपला साध्य झालेला आहे, किंवा जो बाबरी ढाचा होता तो ढाचा उद्ध्वस्त झाला आहे. तो ढाचा आता राहिलेला नाहीये आणि आता राम मंदिर उभारलेला आता त्याच्यामुळे गती होणार. म्हणून आपण संयम ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं आपल्याकडनं काही झालं नाही पाहिजे. समोरचा जर कोणी करत असेल तर त्याला पण प्रत्युत्तर न देता त्याच्यात कसं तो थांबेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला. आणि त्यामुळं नगरमध्ये होणारे फार मोठा म्हणजे उद्रेक निर्माण झाला असता या सगळ्या घटनेनं, पण ते आम्ही होऊ दिलं नाही. आणि आज म्हणजे राम जन्मभूमी करता जो 464 वर्षापासून या राम जन्मभूमी मुक्तीकरता आंदोलन झाली, जवळपास 3 लाखापेक्षा जास्त या हिंदू लोकांनी, रामसेवकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं. आणि हे राम मंदिर होईल का नाही, अटलजींचं सरकार होतं, अटलजींच्या सरकारमध्ये थोडी वाटलं होतं होईल, परंतु ते सरकार पूर्ण बहुमतात नव्हतं. त्यामुळं फक्त त्या विषयाला वेगळी कायदेशीर चालना मिळत गेली. परंतु ज्यावेळेस 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण बहुमताचं सरकार आलं आणि मग कुठंतरी आशा पल्लवित झाल्या.
आणि मला म्हणजे अजून या ठिकाणी ह्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो की ज्या दिवशी न्यायालयानं निकाल दिला त्या दिवशी ह्या 9 तारीख होती, त्या दिवशी ह्या देशामध्ये ह्या निकालाच्या विरोधात कुठं साधा एकही दगड फेकला गेला नाही. म्हणजे मुस्लिम समाजाने पण न्यायालयाचा निर्णय त्यावेळेस मान्य केला. पण तत्पूर्वी ज्यावेळेस बाबरी मशीद पडत होती किंवा बाबरी मशिदीवरती हल्ला केला गेला त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं तुम्हाला काही वाटलं नव्हतं का तुम्हाला कारसेवकांना? वाटलं होतं ना, परंतु त्याच्याकरता काय होईल ते होईल, आपण परत नाही आलो तरी चालेल, परंतु राम जन्मभूमी झाली पाहिजे, ही मुक्त झाली पाहिजे. हा ढाचा हा जो गुलामीचा ढाचा आहे हा ढाचा उद्ध्वस्त झाला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना होती. कोणते म्हणजे मुलायम सरकारने नाही त्या प्रकारचे अत्याचार केले, परंतु ज्यावेळेस ढाचा पडला त्यावेळेस त्या ठिकाणी कल्याण सिंग यांचं सरकार होतं आणि त्याच्यामुळं त्या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले नाही आणि त्याच्यामुळं ते ढाचा पडला गेला. जर त्या ठिकाणी मुलायम सिंगचं जर सरकार असतं त्यावेळी 92 साली तर मोठ्या प्रमाणात ती शरयू नदी तुम्हाला लाल झालेली दिसली असती, इतकं भयान वातावरण झालं असतं. परंतु कल्याण सिंगचं सरकार असल्यामुळे तो ढाचा पडण्याला एक चांगल्या प्रकारे सहकार्य झालं. पण दंगल मात्र महाराष्ट्रात भारतात इतर ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात झाली ना त्या काळात. काही भागात झाल्या ना, काही भागात झाल्या, स्वाभाविक आहे, थोडीफार प्रतिक्रिया उमटणार. परंतु त्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या त्या ठिकाणी हिंदूंनी शांततेची भूमिका घेतली. हिंदूंनी उत्तराला उत्तर दिलं नाही, कारण की आपला उद्देश साध्य झाला होता. त्यामुळं एवढं बाबरी राज्य होऊन त्या काळामध्ये 10 लोक पण नाही का दंगलीमध्ये कुठं बळी गेले नाही, अशा पद्धतीनं ते झालं. आणि आता जे म्हणजे मला तरी वाटत होतं किंवा राम मंदिर होईल का नाही हे आपल्या स्वप्नातच दिसेल आपल्याला राम मंदिर झालेलं, हे एकंदरीत जे सगळं पाहिलं तर त्यावेळेस वाटत होतं. परंतु विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामची जी समिती होती, राम मंदिर समिती, यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या आंदोलन छोट्या छोट्या गोष्टीतनं ते आंदोलन सर्वसामान्य लोकांपर्यंत नेलं, सर्वसामान्य लोकांना त्या ह्याच्यात सामावून घेतलं. ज्यांनी म्हणजे पूर्वी जे आम्हाला विरोध करायचे आणि तेच आम्हाला 90 साली, 88 साली, 92 साली ते आमच्या बरोबर आंदोलनात, हा मोठा परिवर्तन, विचारामध्ये मोठे बदल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक नियोजन पूर्वक अशी एक चांगली यंत्रणा, त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना कामाला लावणं, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं राहायचं, कशा पद्धतीनं काम करायचं, कशा पद्धतीनं इतर सर्व समाज आपल्या बरोबर कसा येईल, ह्या दृष्टीनं जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाचा परिणाम इतका चांगला झाला. आणि त्याचा परिणाम 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि मग त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल लागला. त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल लागल्यावर मी सांगितलं देशामध्ये कुठे एक साधा दगड फेकला गेला नाही. आणि त्याच्यानंतर राम मंदिराचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन झालं त्या दिवशी पण कुठेही देशामध्ये एवढा सगळे गोंधळ झाला नाही. रामाचा आशीर्वाद मोदी सरकारच्या किंवा भाजपच्या पाठीवरती किती मोठा आहे सत्ता स्थापनेच्या बाबतीत? फार मोठा आहे, फार म्हणजे फार मोठा आहे प्रभू रामचंद्रांची. कारण की मोदी जे काम करतायत ना, आपण आज पण काय म्हणतो की राम राज्य पाहिजे, ज्या पद्धतीनं रामाने राज्य केलं त्याच पद्धतीचं आज मोदी ह्या देशामध्ये राम राज्य निर्माण करण्याचं काम करतायत.
त्यातनं आपण पाहतोय हा मोदी येण्यापूर्वी देशाची परिस्थिती काय होती, मोदी आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशाची परिस्थिती किती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि आजही म्हणजे मोदी हे सोडाचं राजकारण करत नाही. राम जन्मभूमी हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच्याकरता एखाद्या कोणाच्या धर्माची भावना दुखवली तरी चालेल, पण आम्ही आमची अस्मिता तुटू देणार नाही. त्या पद्धतीनं राम मंदिरासाठी मोदींनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले, ते यशस्वी झालं. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यात हे राम राज्य येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज मुस्लिम समाज पण मोदीच्या पाठीमागं उभा आहे. हे राम मंदिराचे अजून पूर्ण काम झालेलं नाही राम मंदिराचं, आणि अशा वेळेला राम मंदिराची रामाची प्रतिष्ठापना करण्याची घाई केली जाते आहे असा आरोप केला जातोय. याबद्दल तुमचं काय मत? हा आरोप चुकीचा आहे. कारण की राम जन्मभूमीची एक स्वतंत्र समिती आहे. त्या समितीमध्ये सगळे साधू संत महंत आहेत. आपल्या नगरकरांना तर फार मोठा अभिमान आहे की गोविंदगिरीजी महाराज आपले नगर जिल्ह्यातले बेलापूरचे सुपुत्र ते आज त्या समितीमध्ये त्या ठिकाणी खजिनदार आहेत. आणि हे सगळे मोठमोठे साधू संतांनी तो निर्णय घेतलाय. तो काय सरकारनं मोदींनी निर्णय घेतलाय किंवा भाजपनं निर्णय घेतलाय असं नाहीये. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलाय असा आरोप डायरेक्ट विरोधकांचा. तर ते आरोप तर करतच राहणार ना, प्रत्येक आरोपच करतात ना. म्हणजे विरोधक कसे आरोप करतात. आता तेलंगणामध्ये पण मतपेटी कोणती होती, इलेक्ट्रॉनिकच होती. इकडे पण इलेक्ट्रॉनिक होत्या. मग तेलंगणामध्ये भाजप सरकार का नाही आलं? जर ह्या मतपेट्याचा दुरुपयोग होतो, ह्या मतपेट्या सरकार चुकीच्या अशा पद्धतीने आरोप करतच राहतात. हे होते जे भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव लोढा साहेब यांनी आपल्याला कारसेवेच्या वेळेस काय काय झालं याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती दिली. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आय लव्ह नगरला लाईक करा, सबस्क्राईब करा.